एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। केंद्राच्या कृषी विधेयकाविरोधात किसान सभेनं चलो दिल्लीचा नारा दिलाय। आज दुपारी हजारो आंदोलक दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत। दुपारनंतर नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरती शेतकरी कामगार पक्षांचे कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत। त्यानंतर चांदवडच्या दिशेने ते रवाना होतील। याविषयी ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। किसान सभेने आंदोलन पुकारलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये नाशिक पासून जथ्थेचे जथ्थे हे दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत। आपल्याबरोबर कामगार नेते नरसय्या आडम आहेत, राजू देसले आहेत। सर, आपण पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाला, काय भूमिका आपली? हे शेतकऱ्याला जसे 3 काळे कायदे झालेत तसं कामगाराविरुद्ध सुद्धा 4 कायदे झालेत। 19 कायद्यात 4 कायद्यामध्ये ब्रिटिशांनी केलं नाही इतकं भयानक त्यांनी प्रतिगामी कामगार कायदे केलेले आहेत। तर पण राजकारण होते असा आरोप केला जातोय, नेमकं राजकारण कोण करतोय? मला सांगा, राजकारण हे सरकार करू लागलं। एवढं बिल चांगलं असेल तर तुम्हाला 100 पत्रकार परिषद घ्यायची काय गरज आहे? 7 सभा घ्यायची काय गरज आहे? त्या शीख मंदिरामध्ये जाऊन माता टेकायची काय गरज आहे? एकही शेतकरी तुमचा ऐकत नाही। पंजाब मधला एकही शेतकरी घरात नाही, फक्त महिला आहेत। सगळे शेतकरी त्या दिल्लीच्या सीमेवर लढू लागलेले आहेत। कितीच्या संख्येनं आपले कामगार शेतकरी जाणार आहेत? जे नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे जवळपास 5000 पेक्षा अधिक शेतकरी याच्यामध्ये सहभागी होत आहेत। त्याप्रमाणे CITU संघटनेचे सुद्धा कार्यकर्ते जथ्याबरोबर पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणून सुद्धा शेतकरी स्वयंप्रेरणेने आता यायला निघालेले आहेत। त्यामुळे ही संख्या अजून वाढू शकते आणि हा शेतकऱ्यांचा, कामगारांचा आवाज हा देशपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। ऐतिहासिक अशी लढाई नाशिकमधनं सुरू झालेली आहे। जसं यांनी सांगितलं, विविध संघटनांचा पाठिंबा आहे। थोड्याच वेळामध्ये नाशिकमध्ये सर्व कार्यकर्ते एकवटणार आहेत आणि इथून चांदवडच्या दिशेने पावलं टाकली जाणार आहे। पहिला मुक्काम हा चांदवडला असणार आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।